सरळ बसा पोरांनो पटकन. शाळा सुरू झाली? हो, जोरात बोला. शाळा सुरू झाली? क्लास सुरू झाले? हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कस काय होती? ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं? आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं? खोटं बोलायचं? ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत? आणि आता ह्या पंधरवाड्यात काय आलं रे? हे पुष्पा. करा. पुष्पा. आणि हे काय रे? उभं राह, उभं राह. तू लहान आला. हा तूच नाही, तू नाही, तो. हा उभा राह. हे काय रे? हा कोण आहे? हे कोणाला माहिती आहे? झुकेगा नाही? करेक्ट. माहित नाही. पिढी संपली. हे आपले वारसदार आहेत. हे आपल्याला लाईट बंद करून हाणणार. हा आपला जीवन गौरव पुरस्कार. महिला म्हणत तुम्हाला देवी प्रसन्न झाली. म्हणणार नाही, पण झाली. देवी देवी देवी. आणि आता देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोल भक्तीनबाई बोल. आता देवी आहे बरं का. आता हा इंद्रिकर नाही, हा देवी. आता देवी. आणि तुम्ही देवीचे भक्त. आणि बोल भक्तीनबाई बोल. 9 दिवस तू नवरात्र केल्या, पण एकदाही नवऱ्याच्या पाया पडली नाही. देवी माते तू खरी महान पतिव्रता आहे. तुम्हाला 3 शब्द विचारतो महिला मंडळ पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, वैकुंठाला जायचं? पटकन बोला. मी नेऊन घालणार आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. तुम्ही म्हणला कीर्तन संपायच्या आज, मी वाटलं तर परत येतो न्यायला यांना. बोला बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं? उत्तर. स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. 9 अध्याय सांगतो. पापात्मक पापा नरकात जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. आणि पुन्हा घोटाळा पुण्य मग तया पुण्याची पावटी सरे. म्हणजे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही. वैकुंठाला जायला तप करावं लागतं. वैकुंठी जावं या तपाचे सायाच काही तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होणार नाही. आपण वैकुंठाला जात नाही. आणि नरकाला जायला पाप करावं लागतात. पापाचे प्रामुख्याने 16 प्रकार पडतात. काही पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पाप 3, वाचिक काही 3, वाचिक 3, मानसिक 4. 16 पाप आहेत. आणि 16च्या 16 पाप जाळण्याची ताकद भजनात आहे. आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही. फक्त घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता तुमचा प्रश्न सुरू झाला. तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. अरे भक्ता, तो 9 दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडवलं. अरे भक्ता, तो 9,000चा बोकड मला कापला रे. 9,000चा बोकड. आणि बोकड वाहू कापला, तो मला फक्त नख्याच वाहिल्या. भक्ता नख्या. अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता? पण तो नख्या का वाहिल्या? त्या शिजत नाहीत. शिजल्या असत्या तर तो भक्ता मला वासावच ठुला असतं. मग तुम्हाला 3 प्रश्न विचारतो माणस पुरुषांना. तुम्हाला स्वर्गाला जायचं, वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? तुमचं झालं. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर दिला तर मोक्षामा घरी कामारिये दाशी. सिद्धी जर दिली तर सिद्धीला विपिशे तया कोण पुशे. आणि तुम्हाला न लगे मुक्ती धनसंपदा. मग सगळ्यांनी जोडून इंगळे महाराजांच्या पूर्ण श्रद्धांजलीला देवा. मला एकच दे, ज्या ज्ञानात प्रेम आहे ते प्रेम दे. आणि जिथं प्रेम नाही ते ज्ञानच मला नको. महाराज तुम्हाला ते ज्ञान का नको? अभिमान नित्य नावात तुम्हाला हे का नको? एकनाथ महाराज तुमचं असं का म्हणणं आलं? तर त्याचं उत्तर आहे, प्रेमानेच भक्ती करता येते. आता हे आपले प्रेम नाही, हे आपली भंगार प्रेम आहे. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेल के नीचे सो जाऊंगा. तू पागल आहे. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाडे आहेत महाराज. हो, या जगात 3घच प्रेम करतात, आई वडील, संत आणि भगवंत. बाकी हे प्रियसी ब्रियसी या सगळ्या लबाडे.
काही पोरं म्हणतात ती माझ्यासाठी काही करील, ती काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करील, बाकी काहीच करीत नाही. आणि तुला भिकारी करील, बाकी काही करीत नाही. हां, पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला गाडीवर टाकून येड्या बाबळी धेंडाय निघलं. बाबळ इडीन पोरं शिमडी. आणि ती शिमडी पोरगी त्या पोरेला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने बाबळीतच सोडून दिला का. अरे ह्या सगळ्या लपाड्या काची प्रियशीन काचं काय आलंय महाराज. कटेवरचा हात होतो तेवढाच खरा प्रेम करतो. बाकी ही बायको, आता खरं द्या उत्तर सगळे पुरुष मंडळी, आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे. तुमची टाप नाही काही बोलायची, फक्त एवढं सांगा आपली बायको आपले प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे. अरे भ्रम आहे भाऊ. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, 14 वर्ष. तर राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. उलटी लांब बांबून भाकरी लुटी ती घे रे घे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू. ए पोरे हो, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही, इकडं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का. मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले उगले मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, की धरती जान पर सोने चिड़िया डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. वहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. छत्रपती शिवाजी महाराज. असं पेटून उठलं पाहिजे. रोज देवाचे बोलत जा, देवाशी बोला. महाराज औरंगाबादला ऍडमिट असताना इंगळे महाराजांची क्लिप होती. क्लिप बनियनवर होते, सलाईन होती. पण त्यावेळेस ते मोबाईलवर काय ऐकत होते. काय काकडा काकडा. याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय. रोज पांडुरंगाचे संवाद होतात ते इंगळे महाराज. रोज नित्य नियमाने काकडे करीत जा, भजन बिजनत होय. रोज देवाशी बोलत जायचं. देवा महिला म्हटलं बोलाल ना देवाशी रोज आजपासून. तुम्ही म्हणाल देव कुठे आहे, म्हणजे मी तेच करीत बसतो. नाही, देवाला सांगायचं देवा ए देवा शबरीची बोरं खातो, सुदाम्याची पोळे खातो, मग माझ्या हृदयात एकदा ये ना. उच्च नीच काही. आणि मग देवाला सांगायचं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कुछ
तुझको बना दिया गया है हमारी. एखादं जर म्हणा ना हे गाणं आहे कान पडेल हे पांडुरंगासाठी म्हणायचं आहे. ये ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे. जर आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पड़ेगा. अंदर आला तर परदेसी परदेसी जाना नहीं. मुझे छोड़ के पण कधी हमें और जीने की साहस न होती. इंगळे महाराजांचं भांडवल आम्ही सगळे वापरतो ना मग इंगळे महाराजांच्या फोटो पुढे म्हणावं लागेल हमें और जीने की